सोलापूर शहराला जर रोज पाणी पुरवठा करायचा जर विषय असेल तर निश्चित सोलापूर शहरवासियांसाठी चांगला विषय तो या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः आवर्जून या ठिकाणी शहरासाठी आवर्जून लक्ष देऊन या ठिकाणी 1400 कोटीला मान्यता दिलेली आहे आणि निश्चित तो जर आपल्या शहरवासियांसाठी चांगला प्रश्न आहे। रोज किंवा एक दिवसाला पाणी त्या ठिकाणी आपल्याला होणार आहे, शक्यतो रोज पाणी पुरवठा या ठिकाणी आपल्याला होणार आहे, त्या दृष्टीने आम्ही तो निर्णय घेणार। महापालिकेचे ज्या ठिकाणी ओपन स्पेस आहेत, ज्या ठिकाणी आपण मिनी गाळे किंवा मेजर गाळे ज्या ठिकाणी आपण बांधू शकतो त्या ठिकाणी आपण महानगरपालिकेच्या वतीने उत्पन्नाचे स्रोत वाढवण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आपण एक ठराव पास करणार आहे। आपण आता आमच्या बोर्डात तो विषय सुपर टॅक्सचा विषय आहे। सुपर टॅक्स ते या ठिकाणी अजून माफ झालेलं नाही आहे, जरी ते म्हणले असेल पण अजून माफ झालेलं नाही। आमचा विषयच तो आहे। उद्याच्या बोर्डात तो सुपर टॅक्सचा विषय घेऊन आम्ही त्यात किती टक्के माफी दिल्यानंतर ना आपल्या सर्व व्यापाऱ्यांना या ठिकाणी लाभ होणार आहे त्या पद्धतीने आम्ही करणार आहोत। सुपर टॅक्स ठरवून टक्के म्हणजे त्यात किती टक्के आपण ठेवायला पाहिजे ते ठरवून आपण त्या ठिकाणी हे करणार सुपर टॅक्स। प्रशासनाला आपण आदेश दिलेले आहेत, शास्ती फी असेल, शास्ती फीमध्ये आपण त्याला त्या ठिकाणी काय अजून आपल्याला माफ करून लोकांचा जो टॅक्सचा विषय आहे त्यामध्ये आपल्याला रेव्हेन्यू आपल्याला या ठिकाणी महापालिकेचा स्रोत जो आहे रेव्हेन्यू वाढवून या ठिकाणी आपल्याला उत्पन्नाचं वाढीचं साधन आपण त्या ठिकाणी करणार आहोत। अजून बाकीचे जे काय हे ते देखील आपण करणार आहोत। 75% या ठिकाणी आधी वसुली झालेली आहे आणि निश्चित आता आम्हाला खात्री आहे की त्यात अजून थोडंसं पुढं जाऊन आपण जर काय कमी केलं, शास्ती फी असेल, वॉरंट फी, दंड फीमध्ये जर आपण माफी दिली तर निश्चित 75%च्या पुढं या ठिकाणी वसुली जाईल असं वाटतं। सोलापूरकरांसाठी या ठिकाणी शास्ती फीमध्ये माफी देऊन त्यात आपल्याला किती अजून हे मिळेल, उत्पन्न जास्ती वाढेल त्यात आपण बघूयात। त्या ठिकाणी वसुली घेऊन आम्ही वेगळी बैठक वर्षानुवर्षे वसुली होत नाही, त्याच्यावर आता आपण लक्ष देऊन तोडगा काढणार आहोत आपण। जे शासकीय जर रेल्वे असेल, आपल्याला माहिती आहे रेल्वेकडे आपल्याकडे थकीत आहेत, बाकीचे अजून अनेक शासकीय कार्यालयांकडे आपले जी थकीत येणे बाकी आहे ते आम्ही काय वेगळ्या पद्धतीने अजून कसं वसूल करता येईल आम्ही त्या ठिकाणी लक्ष जे आम्ही शासनाला पूर्णपणे अधिकार दिले आहे प्रशासनाला की जे तुमच्या पद्धतीने या ठिकाणी कसं कर वसूल करता येईल, मग ते नेहमी ज्या पद्धतीने कोणाच्या समोर घरासमोर जे बँड असेल किंवा काय ते कडक मोहीम जे त्यांनी राबवतात त्यांच्यामध्ये आम्ही न जाता त्यांच्या पद्धतीने ते कसे वसूल करतील त्या पद्धतीने आम्ही त्यांना पूर्ण हे दिलेलं आहे, मुभा दिलेली आहे की त्यांनी त्यांच्या पद्धतीने कर वसुली करावं, त्यामध्ये कोण जाण्याचा विषय आहे। या ठिकाणी नगरसेवक लोकांची कार्यशाळा या ठिकाणी आम्ही आमच्या पक्षाच्या आपल्या ह्याच्या लेवलला सर्व नगरसेवक लोकांची या ठिकाणी बोलवलेली आहे, त्यांचं या ठिकाणी कार्यशाळेचं आयोजन करून बजेट आता उद्यापासून स्टँडिंगचं बजेट या ठिकाणी सादर होणार। पुढील 8 ते 10 दिवस हे अंदाजपत्रिका सभा जी बजेटची सभा आहे या ठिकाणी आमचं या ठिकाणी होणार आहे। सोलापूर महानगरपालिकेचा जो जिमखाना आहे, जिमखान्यामध्ये त्या ठिकाणी बजेट आयोजन केलेलं आहे आणि तिथूनच सर्व नगरसेवक लोकांना, अधिकाऱ्यांना या ठिकाणी आपण कसं हे करायला पाहिजे त्या पद्धतीने आम्ही घेणार आहोत। पण दोन्ही जमा बाजू आणि खर्च बाजू हा दोन्हीचा ताळमेळ लावून या ठिकाणी विकास कामे जे काही सर्व सोलापूर शहरातले जे काही विकास काम आहे ते साधले जातील। कारण का चेअरमन ताईंचं या ठिकाणी आज कौतुक विशेष याचं करावं लागेल की सोलापूर शहरासाठी काय ना काय ते करायला पाहिजे अशा पद्धतीने त्यांचं कामाचं विजन ते ठेवून काम करत आहेत आणि निश्चित आमच्यावर पण या ठिकाणी जबाबदारी आहे। आज तुम्हाला माहिती आहे बजेटच्या आधी आम्ही उद्योगपतींना पण या ठिकाणी बोलवलेलं आहे, पर्यावरणप्रेमींना पण या ठिकाणी बोलवलेलं आहे। त्यांची दोन्ही सोलापूर शहरासाठी आपण काय केलं पाहिजे अजून त्यांच्याकडनं पण मतांतर आपण जर जाणून घेतलं तर आम्हाला अजून काम करायला सोपं जाईल। सोलापूरकर बांधव आणि भगिनींनो, आपलं सोलापूर आपला अर्थसंकल्प। सोलापूर महानगरपालिका आगामी 2026-27च्या अर्थसंकल्पाची तयारी प्रक्रियेमध्ये आहे। आपलं सोलापूर अधिक लोकाभिमुख आणि प्रभावी होण्यासाठी मला तुम्हा नागरिकांच्या मार्गदर्शन व सुझाव याची महत्त्वाकांक्षा आहे व तुमच्या सगळ्यांची सूचना मला अपेक्षित आहे। आपल्या शहराच्या पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण, विकास कामांमध्ये आपल्या स्वतःच्या मताची गरज मला वाटली
आणि म्हणूनच आम्ही सर्व सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आपल्या सर्वांना आवाहन करत आहोत की येत्या उद्याच्या 3 दिवसांपर्यंत म्हणजे 15 तारखेच्या संध्याकाळपर्यंत आम्ही निर्धारित केलेल्या सोयींद्वारे आपण आपलं मत आम्हाला द्यावं की आपलं स्वप्न आपल्या सुंदर स्वच्छ सोलापूरसाठी कसं आहे यासाठी आम्ही लेखी मतपेटीचे आयोजन केलेले आहे। तसेच इथे असलेले QR कोड जे होर्डिंग्ज आपल्याला ठिकठिकाणी महत्त्वाच्या ठिकाणी याचे होर्डिंग्ज लागतील त्याच्यावरती QR कोड असेल, तो स्कॅन करून आपल्याला लिंक मिळेल। त्या लिंकमध्ये आपली माहिती, आपला प्रभाग आणि आपल्याला अपेक्षित असलेले सोलापूरच्या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला असलेली सूचना या आम्ही अपेक्षा करतो। माझी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की आपल्या सुंदर सोलापूरचं स्वप्न बघत असताना तुमच्या प्रत्येकाच्या मताची अपेक्षा आम्ही ठेवतो, जी आपण कराल आणि आपण लवकरच चांगला आणि सुसज्ज असा सोलापूर तयार करू अशी मी आशा बाळगते। धन्यवाद। रॉयल एनफिल्डचे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स। चव्हाण मोटर्स यांचे रॉयल एनफिल्ड शोरूम ओटगी रोड, आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू। बुलेट 350 व क्लासिक 350 हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजर स्टॉक मध्ये उपलब्ध। आकर्षक फायनान्स योजना। घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोअर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या। अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या। संपर्क 7720 06 90 74।